सकाळी उठल्या उठल्याच कामाला सुरुवात करावी लागते. चिमणी झोपलेली होती, म्हटलं घरातला पटकन राडा उरकून घेते. आणि रात्री त्यात एवढा कंटाळा आला होता, खूप सारं काम ना पेंडिंग ठेवूनच झोपी गेले होते. मग काय वादळ उठायच्यात लागले तयारीला. रात्रीची भाजी वगैरे शिल्लक राहिलेली होती, म्हटलं ती आधी गरम करून घेते, नाही तर खराब व्हायची. अजून माझी आंघोळ बाकी होती, त्यात मला आज डोकं धुवायचं होतं. आणि हो, डोकं धुवायचं त्या गोष्टीवरून एक गोष्ट आठवली. मी जे आधीचे शॅम्पू युज करायचे ना, ते बंद केलेलं आहे. त्याचं कारण असं की त्यामध्ये सल्फेट आणि केमिकल असतात. इन्ग्रेडियंट माहित नसताना जेव्हा मी हे युज करायचे तेव्हा केसांची हालत खूप जास्त खराब झाली होती आणि हेअरफॉल तर तुम्ही बघू शकताय प्रचंड प्रमाणात होत होता. पण जेव्हापासून अल्प्स गुडनेसचा अँटी हेअरफॉल शॅम्पू युज करत आहे, हे स्ट्रॉंग आणि हेल्दी झालेले आहे. आणि हा शॅम्पू ना अगदी पारदर्शक आहे, म्हणजे याच्यामध्ये सल्फेटही नाही आणि कलरही नाही. पण दुसऱ्या शॅम्पू मध्ये कलर आणि सल्फेट ऍड असल्यामुळे तो असा काही दिसतो. आता ना मी इथे केसांना शॅम्पू लावण्यासाठी ना एका बाउल मध्ये शॅम्पू काढून घेते आणि त्यामध्ये ना राईस वॉटर घालून सगळं मिक्स करून घेते. आणि हो, या शॅम्पूत कोकोनट बेस्ड क्लिन्झिंग एजंट असल्यामुळे स्काल्प अगदी छान क्लीन होते, तेही केसातील नॅचरल ऑइल न जाता. आणि मेथी हेल्प करते हेअरफॉल कंट्रोल करण्यासाठी, त्यामुळे केस हेल्दी, थिकर आणि शायनी होतात. इथे मी ओल्या केसावर कंगवा फिरवत आहे तरी अजिबात हेअरफॉल होत नाही. आणि इथे 2 दिवसानंतर तुम्ही पाहत आहे माझी स्काल्प एकदम क्लीन आहे. 4.2 रेटिंग आहे. रिव्ह्यू सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि हो, तुम्हाला सुद्धा हा अँटी हेअरफॉल शॅम्पू हवा असेल तर मी इथे खाली स्कॅनर देत आहे, स्कॅन करून प्रोडक्ट खरेदी करा. हे purple.com वर अवेलेबल आहे.